आज 14 ऑक्टोबर, बरोबर 68 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आजच्याच दिवशी दसरा होता. नागपूरमध्ये दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची या दिवशी दीक्षा घेतली होती. दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपूरमध्ये दीक्षाभूमीवरती जातात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेत असतात. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजराही केला जातो. याच दिवशी बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला होता. मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्या दिवशी बाबासाहेबांसोबतच जवळजवळ 3 लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्या दिवशी नेमकं दीक्षाभूमीवरती काय घडलं होतं? आजच्या या व्हिडिओतनं 2 प्रश्नांची उत्तरं बघूया. पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला होता? आणि दुसरा प्रश्न की मुस्लिम, ख्रिश्चन असे इतर धर्मांचे पर्याय असताना आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? पहिलं बोलूयात, आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला होता हे. आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा आणायचा बराच प्रयत्न केला होता. मग तो महाडचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, पण सुधारणा होत नव्हत्या आणि शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवल्यामध्ये एका परिषदेला संबोधित करत असताना, दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, हा काही माझा अपराध नाहीये, परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते. याच भाषणात त्यांनी हिंदू धर्म सोडण्याची कारण सांगताना त्यांनी हिंदू धर्मामधील असमानतेवरती बोट ठेवलं होतं. आंबेडकरांनी हिंदू धर्माविषयी सांगितलं होतं की ज्या धर्मात मानवासाठी मानवता नाहीये, ज्या धर्मात एक वर्ग शिक्षण घेऊ शकतो तो दुसरा वर्ग शिक्षण घेऊ शकत नाही, जो धर्म आपल्या अनुयायांना धार्मिक ग्रंथ वाचू देत नाही, त्या धर्माचा काय उपयोग? आम्हाला समानतेचा अधिकार देत नाही, तो आपल्याला गुलाम समजतो. आपण तहानेने मरतो, हाताने नळ उघडून पाणी पिऊ शकत नाही, आपण नोकऱ्या करू शकत नाही. प्राण्यांचा स्पर्श मान्य आहे, पण माणसाचा स्पर्श मान्य नाही. हा धर्म वेडेपणा आहे. मुंग्यांना साखर खाऊ घालणाऱ्या आणि अस्पृश्यांना तहानेने मारणाऱ्या लोकांची संगत सोडणं योग्य ठरेल, असं म्हणत आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला होता. हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर आंबेडकरांनी इस्लाम धर्म का स्वीकारला नाही, असाही प्रश्न विचारला जातो. तुम्हाला माहिती नसेल, पण 1929 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम व्हायचं होतं. त्यांनी 15 मार्च 1929 रोजी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांमध्ये धर्मांतर करायचं असेल तर मुस्लिम व्हा असं लिहिलेलं. त्यांच्या म्हणण्यानुसार आंबेडकरांचे अनेक समर्थक मुस्लिम झाले होते, पण नंतर आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारलाच नाही. याचं कारण म्हणजे त्यांना दौलताबाद किल्ल्यावरती एका मुस्लिम समाजाच्या लोकांनी पाणी पिण्यास मनाई केली होती, कारण ते दलित आहेत म्हणून. आंबेडकरांच्या मते इस्लाम बंधुतेबद्दल बोलतो, इस्लाम गुलामगिरीपासून आणि जातीपासून मुक्त असावा असा प्रत्येकाचा कयास आहे, पण सत्य हे आहे की इस्लाम जितक्या मजबूतीने जोडतो तितक्याच मजबूतपणे तोडतो देखील. त्यांचा बंधुभाव फक्त मुस्लिमांसाठी, ज्यामध्ये मुस्लिम नसलेल्या लोकांसाठी तिरस्कार आणि वैर याशिवाय काहीही नाही. दलितांनी भेदभाव टाळण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला होता, मात्र मुस्लिम झाल्यानंतरही त्यांना सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागलं. शिवाय मुस्लिम उलेमा मुस्लिमांच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप हस्तक्षेप करतात. ते त्यांच्या धर्मग्रंथांचे कठोर अर्थ लावतात, जे समाजातील मुस्लिमांच्या प्रगतीला अडथळा आणू शकतात. महिलांची अवस्था अत्यंत वाईट आहे असं मत आंबेडकरांचं होतं. शिवाय 1935 मध्ये जेव्हा मुस्लिमांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली होती, तेव्हा आंबेडकरांचा इस्लाम बद्दलचा भ्रमनिरास झाला होता आणि त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा निर्णय रद्द केला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ख्रिश्चन धर्माचा ऑप्शन होता. मग तो ऑप्शन त्यांनी का स्वीकारला नाही? याबाबत आंबेडकर एक अनुभव शेअर करतात की दक्षिण भारतात धर्मांतर केलेल्या एका व्यक्तीने एका कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली होती. त्या व्यक्तीने जाती भेदाला कंटाळून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, पण त्या व्यक्तीने सांगितलं की ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलितांसाठी ख्रिश्चन धर्मामध्ये एक वेगळी व्यवस्था आहे, धर्मांतरित ख्रिश्चनांसाठी वेगळा चर्च आहे, स्वतंत्र स्मशानभूमी आहे, अंतिम संस्कार करणारे पुजारी देखील वेगळे असल्याचं सांगण्यात आलं. हे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप दुःखी झाले. ख्रिश्चनांमध्येही अस्पृश्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही असं आंबेडकरांचं निरीक्षण होतं. बायबलच्या सिद्धांतांशी देखील आंबेडकर सहमत नव्हते. शेवटी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा विचार सोडून दिला आणि आयुष्याच्या अगदी शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय पक्का केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला होता? आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची कारणं पाहिल्यास आपल्याला या धर्माची तत्व बघावी लागतात, ज्याला प्रभावित होऊन आंबेडकरांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला होता. मे 1956 मध्ये बीबीसीने आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केलं होतं. त्यांच्या भाषणाचा विषय होता
मला बौद्ध धर्म का आवडतो? त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो, तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही, तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्व शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे. आंबेडकरांनी एक पुस्तकच लिहिलंय ज्याचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. या पुस्तकात ते लिहितात, मला बौद्ध धर्म आवडतो कारण तो 3 तत्वे एकत्र देतो जी इतर कोणताही धर्म देत नाही. एक म्हणजे समानता. बौद्ध धर्मात जाती व्यवस्था नाहीये, तो सर्व लोकांना समान अधिकार देतो. आंबेडकरांनी बौद्ध धर्माला सर्वांना समान वागणूक देणारा धर्म म्हणून पाहिलं. आंबेडकरांचं म्हणणं होतं की हिंदू धर्माच्या हे विरुद्ध होतं. हिंदू धर्म ग्रंथातनं जाती व्यवस्थेचं रक्षण केलं जातं. आंबेडकरांना वाटलं की बौद्ध धर्म हे दलितांना त्यांचे मानवी हक्क परत मिळवून देण्याचे साधन असू शकतं. दुसरं म्हणजे अहिंसा आणि करुणा हे तत्व त्यांना प्रभावित करू शकलं. आंबेडकरांनी बौद्ध धर्मातील अहिंसा आणि करुणेची शिकवण अत्यंत महत्वाची मानली. बौद्ध धर्म समाजातील हिंसा, अत्याचार आणि भेदभाव दूर करण्याचं आवाहन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होते की बौद्ध धर्म हा दया आणि करुणेला प्राधान्य देतो, ज्यामुळे समाजात न्याय आणि बंधुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे समाजात न्याय आणि बंधुत्वाची भावना निर्माण होते. तिसरं म्हणजे तर्कशुद्धता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला आणि समजुतींना स्थान नाहीये. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अन्याय आणि अंधश्रद्धेपासून अस्पृश्यांची मुक्तता करणारा बौद्ध धर्म हा मार्ग आहे असं आंबेडकरांना वाटत होतं. थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाशी बौद्ध धर्म हा सुसंगत होता आणि त्यांना तो सामाजिक सुधारणेचा मार्ग वाटला. त्यानंतर मग आंबेडकरांनी 1956 मध्ये आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली आणि सोबतच ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. दीक्षा समारंभ कुठं करायचा यावरती जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे स्थळ निवडलं. आता नागपूरमध्ये संघाचं मुख्यालय असल्यामुळे आंबेडकरांनी नागपूर निवडल्याचं कयास बांधले जाऊ लागले होते, पण स्वतः बाबासाहेब म्हणाले होते की नाक खाजवून इतरांसाठी अपशकुन करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. आम्ही नागपूरची निवड केली कारण नाग लोक बौद्ध धर्माचा विस्तार करण्यात आघाडीवरती होते. भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर ते नाग लोक होते आणि म्हणूनच बौद्ध धर्माचं चक्र गतिमान करण्यासाठी आम्ही नागपूरची निवड केली आणि धर्मांतर सोहळा ठरला. आंबेडकर आणि त्यांची पत्नी 11 ऑक्टोबरला नागपुरात आले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले होते. त्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली. आंबेडकरांसोबतच धर्मांतर सोहळ्यात 3 लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यानंतर देशभरातील बौद्ध धर्मांतर सोहळा हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपर स्टोरीजसाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.